अमेरिकेत जे.सी. पेनी नावाचं एक रिटेल स्टोअर होतं वर्मॉन्ट या शहरामध्ये. तिथं रोनाल्ड रीड नावाचा एक माणूस 1950च्या दशकात रिटेल स्टोअरच्या बाहेर दरवाज्यावर द्वारपाल म्हणून काम करायचा. म्हणजे लोक आले की दरवाजा उघडायचा आणि बंद करायचा. या व्यक्तीला 50च्या दशकामध्ये काहीतरी थोडाफार पगार असेल, पण त्याला कुणीतरी सांगितलं की तू जे काय मिळवत असशील त्यातली थोडीफार रक्कम तू म्युच्युअल फंड नावाच्या एका नवीन गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट कर. त्यावेळेला टेक्नॉलॉजी फार नव्हती. त्याच्या बँकेतून या माणसाची महिन्याची जी काय थोडीफार रक्कम असेल ती म्युच्युअल फंडमध्ये वळती केली जायची. त्याप्रमाणे त्याने इन्व्हेस्टमेंट चालू केली. ही आपोआप होत राहिली. मार्केट चढलं काय पडलं काय या गोष्टी त्याला कळत नव्हत्या. बाकी S&P 500 डाऊ जोन्स वगैरे त्याच्या गावातच नव्हतं. त्यावेळी तो 20 वर्षाचा तरुण होता. जोपर्यंत काम करत होता तोपर्यंत त्यानं ती SIP चालूच ठेवली. त्याच्या पगारातून पैसे कट होत होते. त्याला ना पैशाची गरज होती ना श्रीमंत व्हायची गडबड होती. 2014 साली या रोनाल्ड रीडचा मृत्यू झाला. त्यावेळी त्याची म्युच्युअल फंडमध्ये असलेली जी इन्व्हेस्टमेंट होती ती अर्थातच बंद झाली, कारण मृत्यूनंतर ती बंद होते. त्याच्या म्युच्युअल फंडमध्ये त्याच्या मृत्यूच्या वेळी $8 मिलियन होते. म्हणजे आताच्या आपल्या रुपयात सांगायचं तर 67 कोटी रुपयांच्या पेक्षा जास्त. 2014 मध्ये 67 कोटी ही रक्कम खूप मोठी होती. आज ही ती खूप मोठी रक्कम आहे. या माणसानं एवढी मोठी रक्कम बनवली ती कशाच्या जोरावर? तर त्याला कुठली घाई नव्हती म्हणून त्यानं म्युच्युअल फंडच्या पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचा परफेक्ट उपयोग करून घेतला. आणि आज आपल्याला शेअर मार्केटमधले अनेक टर्म समजतात, रेशो समजतात, बॅलन्स शीट समजते, हजारो इतर गोष्टी समजतात, पण पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचा उपयोग आपल्याला करता येत नाही. असं मी म्हणत नाही, तर असं डेटा सांगतोय. तर नक्की काय झालंय, काय डेटा आहे ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव. तुम्ही पाहताय द बिझनेस मंत्रा ऑन द मराठी बाणा. सगळ्या म्युच्युअल फंड्सची एक एम्फी नावाची संस्था आहे. या संस्थेनं जो डेटा जाहीर केलाय त्यात असं सांगितलंय की मागच्या 3 महिन्यांमध्ये म्युच्युअल फंड बंद करण्याचा जो रेशो आहे तो वाढत चाललाय आणि तो मार्चमध्ये 128% पर्यंत पोहोचलाय. म्हणजे थोडक्यात होतंय काय, तर भारतात प्रत्येक महिन्याला अनेक लोक SIP करत असतात. म्हणजे लाखो SIP दर महिन्याला नवीन होतात. मागच्या 3 महिन्यात काय होतंय तर SIP करणाऱ्यांच्या पेक्षा SIP बंद करणाऱ्यांची संख्या जास्त होते. जानेवारीमध्ये हा रेशो 109%, फेब्रुवारीमध्ये 122% आणि मार्चमध्ये 128% होता. मार्च महिन्यात 51.55 लाख लोकांनी आपल्या SIP बंद केल्या आणि नवीन SIP फक्त 40 लाख झाल्या. मागच्या वर्षी जुलै ऑगस्टमध्ये म्हणजे 2024 मध्ये हा SIP बंद करण्याचा जो रेशो होता तो 50-55%च्या घरात होता. म्हणजे जेवढे लोक SIP करायचे त्याच्या निम्मेच लोक SIP बंद करायचे. पण आता कुठली तरी भीती पसरल्याप्रमाणे दनादन SIP तोडल्या जात आहेत, बंद केल्या जात आहेत. आता हा रेशो कसा काढतात तर प्रत्येक महिन्याला SIP बंद करणाऱ्यांची किंवा SIP मॅच्युअर होण्याची जी संख्या आहे त्याला नवीन होणाऱ्या SIPनं भागायचं. जो आकडा येईल त्याला गुणिले 100 केलं की SIP स्टॉपेज रेशो मिळतो. पण याचा अर्थ मार्केट ऑलरेडी डाऊन असताना, मार्केट करेक्शनमध्ये असताना एवढ्या SIP बंद झाल्यामुळे मागच्या वर्षी लोकांनी 2024 मध्ये जे मोठे मोठे फिगर्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये बघितलेले असतील, आपल्या SIP मध्ये बघितलेले असतील, त्यांना आता ते मिळत नसणार आहेत. तरी देखील लोक मार्केट करेक्शनमध्ये असताना SIP क्लोज करतायत. त्यामुळे सगळ्यात जास्त नुकसान होतंय ते तुमचंच, म्हणजे SIP बंद करणाऱ्यांचं. इथं आता अनेक लोक सांगतात की SIP बंद करा किंवा स्टॉप SIP इमिजिएटली वगैरे वगैरे. SIP न करणे हे शहाणपणाचं आहे असं अनेक लोक म्हणतात. पण तसं सांगत असले तरी हे शहाणपणाचं अजिबात नाही. कारण शेअर मार्केटमधल्या सगळ्यात जास्त पैसे जे लोक मिळवतात ते लोक शेअर किंवा SIP कमी किमतीत खरेदी करतात आणि जास्त असताना विकतात. मागच्या वर्षभरात मार्केटनं जवळजवळ जे मिळवलं होतं ते सगळं गमावलंय. म्हणजे तुम्ही SIP जी आज क्लोज करताय ती साधारण 1 वर्षापूर्वी क्लोज केली असं समजलं तरी चालेल. अशा लेवलला मार्केट आहे. कारण मार्केट अजून तिथंच आहे, जे मागच्या मार्चमध्ये एप्रिलमध्ये ज्या ठिकाणी होतं तिथंच. मागच्या 2-4 दिवसात त्याच्यामध्ये थोडीफार वाढ झालेली आहे. पण त्याचा अर्थ असाच होतो की तुम्ही मागच्या 1 वर्षापूर्वीच तुमची SIP क्लोज केली. मग मागच्या 1 वर्षापूर्वीच क्लोज केलेली असली तर मग वर्षभर तुमचे पैसे मार्केटमध्ये ठेवून तुम्ही बसलाय कशासाठी? त्याचा फायदा तुम्हाला मिळवताच आला नाही. कारण SIP तुम्ही वाढेपर्यंत, तो रेट वाढेपर्यंत, मार्केटची लेवल वाढेपर्यंत तुम्ही वाट बघायला तयारच नाही. बरं, असं लोकांनी करण्याची कारणं काय आहेत ते बघूया. तर अगदीच काही लोकांचं असं म्हणणं आहे की ते प्रॉफिट बुक करतायत. पण मार्केट ज्या वेळेला ऑलरेडी डाऊन आहे त्यावेळेला कसला प्रॉफिट बुक करतायत?
हे मला समजत नाही. तेही SIP मध्ये. शेअरमध्ये इंडिव्हिज्युअल शेअरमध्ये व्होलॅटिलिटी असू शकते, शेअर वर देखील खाली देखील जाऊ शकतात, पण SIP मध्ये कसं काय तुम्ही प्रॉफिट बुक करताय, तेही मार्केट करेक्शनमध्ये असताना. दुसरी गोष्ट म्हणजे व्होलॅटिलिटीमुळे लोकांना या मार्केटमध्ये राहायचंच नाही. SIP त्यांना स्टॉप करायचे आणि जोपर्यंत ही व्होलॅटिलिटी अशीच राहणार तोपर्यंत ते इन्व्हेस्ट करणार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे मार्केट करेक्शनमध्ये आहे तोपर्यंत काही लोकांना त्याच्यामध्ये भाग घ्यायचा नाही, कारण त्याच्यामुळे जे ग्रीड अँड फिअरचं वातावरण राहतं, जे एक प्रेशर क्रिएट होतं, त्या प्रेशरमध्ये लोकांना राहायचं नाही. बरं, काही लोकांचे शॉर्ट टर्म गोल असतात. त्यांना वाटलं की ठीक आहे, आता मार्केट परत वाढेल तेव्हा पैसे घेण्यापेक्षा जे काय आता 10-15% असतील ते आपण घेऊया आणि बाहेर पडूया, असे शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर देखील बाहेर पडलेत. चौथी गोष्ट म्हणजे आपल्याला ज्या अडचणी असतात, ज्या नडी असतात, EMI असतात, इन्फ्लेशनमुळं, महागाईमुळं अनेक गोष्टीचे दर वाढलेले असतात, अशा वेळी लोक SIP क्लोज करून आपल्याकडची लिक्विडिटी वाढवतात. म्हणजे SIP मध्ये पैसे ठेवण्यापेक्षा खिशात ठेवलेले बरं असं लोकांना वाटत असतं. त्यामुळं काही लोक SIP बंद करतात, काही लोक पोर्टफोलिओ रिशफल करतात. यांना आपण थोडंफार स्मार्ट म्हणू शकतो. म्हणजे ज्या लोकांच्या SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट होत्या त्यांनी SIP मागच्या 2-3 महिन्यात तोडल्या आणि सोन्यामध्ये इन्व्हेस्ट केलं किंवा जमिनीमध्ये किंवा फ्लॅटमध्ये किंवा इतर प्रॉपर्टीजमध्ये इन्व्हेस्ट केलं. त्यांना आपण थोडंफार स्मार्ट यासाठी म्हणू शकतो कारण त्यांनी नवीन असेट घेतले आणि जर सोनं वगैरे घेतले असेल तर त्याचे दर कसे वाढतायत ते आपण मागच्या 1-2 महिन्यात बघतोयच. आता ते जवळजवळ 1 लाखापर्यंत पोहोचलेलेच आहेत. म्हणजे थोडक्यात काय तर मागच्या काही वर्षात, मागच्या 10 वर्षात आपण म्हणूया की भारतात डीमॅट अकाउंट ओपन करण्याचं प्रमाण वाढलंय, SIP करण्याचं प्रमाण वाढलंय, शेअर मार्केटमध्ये खरेदी विक्री करण्याचं प्रमाण रोजच्या रोज जास्त आहे, ट्रेडिंग करणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. शेअर मार्केट शिकलेले, एज्युकेटेड झालेले असे भरपूर लोक आहेत. पण हे सगळं होत असलं तरी ॲक्च्युली ते त्यांच्या व्यवहारात दिसत नाहीये अजून तरी, कारण शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडच्या कंपाऊंडिंगचा फायदा निम्मेच लोक किंवा त्यापेक्षा कमी लोक घेताना सध्या तरी दिसत आहेत. त्यामुळे तुम्ही जर SIP तोडत असाल किंवा तसा विचार करत असाल तर अगदीच पैशाची इमर्जन्सी असेल किंवा काही पर्याय नसेल त्यावेळेलाच तुम्ही SIP तोडा, त्यावेळेला कुठली हरकत नाही. पण इतर कुठल्याही कारणासाठी किंवा फक्त मार्केटला बीट करण्यासाठी वगैरे SIP अजिबात तोडू नका. कारण SIP न तुमच्या मागच्या काही वर्षातले जे परचेसेस आहेत ते ॲव्हरेज केलेले असतात. तुम्ही ठरवून एखाद्या दिवशी एखाद्या महिन्यात मार्केटला बीट करू शकत नाही. तुम्ही काय वॉरन बफेट देखील करू शकत नाही. त्यामुळं बघा, शक्य असेल तर SIP जिवंत ठेवा, SIP अजिबात तोडू नका. तुम्ही जर SIP तोडल्या नाहीत तर कदाचित येत्या 2-3 महिन्यात हा सगळा खेळ बदलून जाईल. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या SIP जर तुम्ही तशाच ठेवलेल्या असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा.